तुमच्या प्रभागामध्ये आधी जे ओपन पेस आहे गणपतीचं मंदिर त्या ठिकाणी अनेक नागरिक तुम्ही ज्येष्ठ नागरिक वगैरे बसतात, त्यामुळं या निवडणुकीत तुम्ही उतरवायचा निर्णय घेतला तुमच्या सोबत जनतेला काय आव्हान करतो? मी 2004पासून त्या प्रभागात राहतो आणि तिथं माझ्यामार्फत मी कुठल्याही सत्तेत नसताना फक्त पक्षाचा अध्यक्ष असताना मी सर्वांचं काम केलेलं आहे आणि कुणाचं रात्री काय फोन कुणाचे आले तर त्यांचा उपयोगी मी सहकार्य केलेला आहे. आणि मला आता आमची सुनबाई पूनम भोसले 12मधून उभा आहेत, निवडून यायची शक्यता आहे. काही विकास कामं राहिली कोणती आहेत त्याचा अभ्यास केला आहे का आणि पूर्ण काय करायचं? आता त्या भागात फक्त विकास म्हणजे काहीच नाही आणि तिथला प्रश्न ज्वलंत प्रश्न एक आहे की शेतसारा आणि नगरपालिका टॅक्स ह्याच्यासाठी मी उठाव करणार आहे, कारण डबल टॅक्स भरला जातो. माझे सासरे सुधीर शिवाजी भोसले हे पहिल्यापासूनच राजकारण असं काही नाही, त्यांची समाजसेवा हा पण चालूच आहे आणि राजकारण पण त्याबरोबर राजकारण पण आहे त्यांनी. आणि त्याप्रकारे आम्हाला आहे कॉन्फिडन्स की आम्ही येईल निवडून. विश्वास आहे की आमच्या परिवाराला जनता सपोर्ट करेल. प्रभाग 12मधून अर्ज दाखल केलेला आहे. तीर्थक्षेत्र महाविकास आघाडी तर निवडून येईल अशी अपेक्षा आहे आणि येईल. प्रभाग क्रमांक 12मध्ये तुमच्या विरोधात भाजपचा उमेदवार आहे, कसं वाटतंय आव्हान भाजपचं? आव्हान वाटतंय का? आव्हानाचं काय, आपलं जे कार्य आहे ते आपलं स्वतःच बघायचं ना, समोर काही का असेल. आमचं हे कार्य चांगलं समाजसेवा पण आहे, त्यामुळं आहे येईल निवडून असं आहे. सगळ्यांना विश्वास आहे, मला विश्वास दिला आहे.